नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मित्रांचं स्वागत आहे। तर बघू शकता आपण हे आपल्या केळीचा प्लॉट आहे, G9 व्हरायटीची केळी। याच्या आधी पण आपण याचा ब्लॉग टाकलेला आहे आणि या साईडला आपला आहे ऊस 265। आणि आपण आता सध्या आलेलो आहे आपल्या जनावराला वैरण न्यायसाठी, ऊसाची वैरण। हे बघा आपला ट्रॅक्टर छोटू, ही आपली वैरण आहे। अजून मित्रांनो घेऊन यायची वरून। केळी कशी आहे बघा मित्रांनो, विदाउट ड्रिप केळी आहे आपली। आपल्या केळीला ड्रिप अजिबात नाही केलेलं। तुम्हाला टाकतो ते पुढचा ब्लॉग। हा ऊस बघा मित्रांनो आपला, आणि आपण हे अशा पद्धतीने इथून ऊस तोडलेला आहे। हे बघा मित्रांनो, इथून तोडलेलं नवीन ऊस फुटवून चालू आहे। दूध व्यवसाय आपण मित्रांनो बोलतो तेवढा सोपा नाही। वैरण नसली की काही करून त्याला वैरण तर टाकावं लागणारच। हा बघा मित्रांनो ऊस तोडलेला आपला एवढा फुटलेला आहे, पण त्या हिशोबानं आमच्या दुधाला पण रेट नाही आहेत। आमच्या इकडं जर्सी गायचं दूध जातं 22 रुपये लिटर आणि म्हशीचं दूध जातं 40 रुपये लिटर। आणि हेच दूध सिटीमध्ये घ्यायला गेला तर पाणी घालून 40चं दूध 80, आणि गाईचं दूध आमच्याकडून जातं 20 आणि सिटीत जातं 60। विचार करा, ते पण पाणी घालून मिक्स करून। आणि आमच्याकडून जातं प्युअर 22 आणि 40। ही अशी आहे शेतकऱ्याची अर्धवट कथा। काय सांगायचं तुम्हाला मित्रांनो, शेतकऱ्याचे कष्ट, शेतकऱ्याचे हाल हे फक्त शेतकरी समजू शकतो, बाकी कुणाचं काम नाही ते। तोडलेले आपण, त्यातून पाऊस पडलेला आहे आणि आपण वैरण घेऊन जाणार। 2-3 दिवसाची एकदाच न्यायची, परत 2-3 दिवसांनी न्यायची। मका केली आहे, पण मका अजून थोडीशी लहान आहे। हे बघा मित्रांनो, तोडायचं अशा प्रकारे आपला ऊस आहे। कमीत कमी 12, 13, 14 कांड्यापर्यंत आहे। कुठं 10 आहे, कुठं 12 आहे, कुठं 14 आहे। हे कडच आहे त्यामुळे जर कमी आहे, मध्ये गेला तर ह्याच्यापेक्षा मोठा ऊस आहे। हे बघा, ही तास आहे ऊसाची। आणि ह्या बाजूला आपण बघू शकता तुरी। पाऊस जास्त झाल्यामुळे बघा तुरीची हाल। ते बघा आता मध्ये पावसानं सगळ्या तुरी गेलेत, त्यामुळे काढून टाकलेत तुरी। आहेत का तुरी? बघा बघा, इकडे तुरी आहेत, ते तिकडे तुरी आहेत। एवढ्या मधल्या सगळ्या गेल्या, काढून टाकलेत। पहिला पाऊस पडला नाही म्हणून तुरी वाळत होत्या, आता पाऊस जास्त झालाय म्हणून तुरी वाळते। करायचं कसं मित्रांनो शेतकऱ्यांनी? तर अशा नवीन नवीन छोटे मोठे व्हिडिओ टाकतो मी, तरी पण आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। जय जवान, जय किसान। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।